पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबले आणि उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे. परंतु अशी कोणती कारण आहेत की ज्या कारणांमुळे सध्या प्रियंका भालके यांचं वातावरण बरंच चांगलं असल्याचं सांगितलं जातंय आणि कदाचित इथं भारतीय जनता पार्टीचा पराभव देखील होऊ शकतो. त्या 10 कारणांवर प्रकाश टाकूया. मला वाटतं त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चुकला आणि त्याची मोठी चर्चा झाली. मुळात इथली जागा सर्वसाधारण महिलेला निघाल्यानंतर प्रियंका भालके यांचं नाव चर्चेत आलं. त्यामुळे परिचारक यांच्या गटाकडून प्रियंका भालके यांना टक्कर देणारा, ताकदीचा, लोकसंपर्क असलेला आणि इथल्या प्रश्नांची समज असणारा आणि संपूर्ण समाजामध्ये जाऊन आपली भूमिका मांडू शकणारा खमका उमेदवार कोण, अशा पद्धतीची चाचपणी झाल्यानंतर तशा संदर्भातला एकही उमेदवार हा परिचारक गटांकडून पुढे आला नाही किंवा त्याचं नाव पुढे आलं नाही आणि हीच परिचारक गटाची सगळ्यात मोठी कोंडी होती. त्यानंतर मग बरीच नावं चर्चेत आली. गणेश आदरराव यांच्या पत्नी, त्यांचं नाव इसबाईमधून चर्चेत आलं. त्यानंतर वाळुसकर साहेबांच्या पत्नीचं नाव चर्चेत आलं. पुन्हा नागेशका तिकडे जाऊन साधनाताई तिकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील म्हणून मुलाखतीचे कार्यक्रम झाले. त्यात साधनाताईनं तो मुलाखतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर असं वाटत होतं की नागेशका पलीकडे जातील आणि पुन्हा एकदा इथं सर्वसाधारण महिला म्हणून मराठा विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा सत्ता संघर्ष निर्माण होईल. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. नागेशकांना परिचारकांनी स्वीकारलं नाही किंवा नागेशका परिचारकाकडे गेले नाहीत. अशी काहीतरी घटना घडली आणि त्यामुळे साहजिकच नाविलाजानं परिचारकांना ही उमेदवारी ही त्या ठिकाणी लक्ष्मण पापरकर यांच्या पत्नी म्हणजे श्यामलताईंना द्यावी लागली आणि इथंच उमेदवार चुकल्याची मोठी चर्चा झाली. कारण श्यामलताई आणि प्रियंका भालके यांच्या दोघींची जर तुलना केली तर या दोघींमध्ये सर्वार्थानं म्हणजे वक्तृत्व म्हणून, प्रश्नाची समज म्हणून, राजकारणामध्ये सक्रिय म्हणून, लोकप्रियता म्हणून या सगळ्या अंगानं खरं तर प्रियंका भालके या खूप जास्त सरस आहेत. त्यामुळं मुळातच उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्येच भारतीय जनता पार्टीकडून चूक झाली, चर्चा झाली आणि तिथंच भारतीय जनता पार्टीला प्रचाराच्या सुरुवातीला सेटबॅक बसला आणि भारतीय जनता पार्टी बॅकफुटला गेली. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं ज्या पद्धतीनं राज्याच्या पातळीवरून हस्तक्षेप झाला, पालकमंत्र्यांच्या पातळीवरून हस्तक्षेप झाला, इथल्या मुलाखती कधी नव्हे ते परिचारक बाजूला आणि पालकमंत्री मधी अशा पद्धतीच्या झाल्या आणि कदाचित ज्या पद्धतीने विठ्ठल परिवार एकत्र येण्याची चर्चा झाली त्यामुळं अभिजित पाटील यांना देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं कारखान्याचं कारण सांगून थांबायला सांगितलं म्हणजे इनडायरेक्टली धमकावलं, अशा पद्धतीची चर्चा ज्या वेळा झाली त्यावेळेला कुठेतरी पंढरपूरमधून वरिष्ठांचा जो इथल्या स्थानिक निवडणुकांमध्ये नको तितका हस्तक्षेप आहे त्याच्याबद्दलची एक तीव्र नाराजी, तसा एक सूर इथं व्यक्त झाला. मुळात अभिजित पाटील यांना कारखान्याचं कारण सांगून थोडंसं त्यांना शांत बसवल्यामुळं अभिजित पाटील यांना मानणारा वर्ग आणि विठ्ठल परिवार अशा भावना दुखावल्या गेल्या. तिथून एक भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये वातावरण तयार झालं जे आजपर्यंत आहे. आणि मग या सगळ्या कारणांमुळं इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर उद्या ही इतक्या वरिष्ठ पातळीवरची लोक हस्तक्षेप करायला लागली तर पंढरपूरकरांचं स्वतंत्र अबाधित आहे का नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. अगदी एवढ्या वर्षात सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातले निर्णय हे परिचारक मालकांच्या वाड्यावरून व्हायचे, परंतु यंदा मात्र भाजपने तिथं खूप जास्त हस्तक्षेप केला. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये मूळ परिचारकांच्या आसपास असलेल्या यंत्रणेमध्ये देखील नाराजी होती. तिथं देखील त्या ठिकाणी त्या हस्तक्षेपामुळे ते शीट आग्रहानं ओबीसीला गेलं पालकमंत्र्यांची अशी चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी गणेश आदररावांनी हा संपूर्ण वर्ग नाराज झालेली चर्चा होती. हा सगळा जो काही हस्तक्षेप नाराजी नाट्य होतं त्यानं बराच काळ पंढरपूरमध्ये काढला. त्यामुळं तिथं देखील सुरुवातीच्या टप्प्याला भारतीय जनता पार्टीला बऱ्यापैकीचा सेटबॅक बसल्याची चर्चा बघायला मिळाली. तिसरं ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीचा प्रचार ज्या अतिशय बेसिक आणि साध्या मुद्द्याभोवती झाला ते मुद्दे आणि तो होता 40 वर्षामध्ये या पंढरपूर शहराच्या बकालीकरणाचा प्रश्न. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरमध्ये हे परिचारक गटाची सत्ता असताना देखील इथं धुळीची समस्या अबाधित होती ज्याचा लोकांना रोज त्रास होत होता. त्यामुळे तो मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेत ठरला. ट्रॅफिकच्या समस्येनं आज देखील हे शहर प्रचंड हैराण आहे. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या महत्वाची होती. या शहराला गेल्या अनेक वर्षांपासून मैला मिश्रित पाणी पाजलं जाते त्याचा एक तणाव ह्यातल्या शहरामध्ये होता. या शहरामध्ये नदी अजिबात सुद्धा स्वच्छ नाही आणि नमामि चंद्रभागेचे कोट्यावधी रुपये गेले कुठे हा प्रश्न होता. या शहरामध्ये नगरपालिकांच्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि मग ती कुणी केली आणि मग त्या शाळेकडे का दुर्लक्ष झालं या संदर्भाने काही चर्चा झाल्या, तो एक प्रश्न महत्वाचा ठरला. या शहरामध्ये आरोग्य विभाग असेल किंवा दवाखाना असेल तो अतिशय एका कोपऱ्यात आहे, तिथे एका समाजाचा किंवा तिथे एका विशिष्ट घटकाचा विळखा असल्यामुळं इथला जो काही इसबावीतला किंवा इतर भागातला सुशिक्षित समाज तिथं जात नसल्याने तो दवाखाना अडगळीत असल्याची चर्चा झाली. तो एक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न होता. आणि या सगळ्यांच्या सोबतच म्हणजे इथं जी एक घाणीचं साम्राज्य आणि साधी मुतारी नसणं आणि अक्षरशः आपल्या उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्याच मुलाखतीमध्ये प्रियंका भालकेंनी इथं नगरपालिकेच्या इमारतीमध्येच मुतारीची सोय नाही तर इतर संपूर्ण शहरामध्ये कशी असणार हा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळं 40 वर्षामध्ये ह्या ज्या काही पायाभूत सोयीसुविधा ह्या शहराला देणं अपेक्षित होतं त्या साध्या सोयीसुविधा इथं ह्या शहराला न दिल्यामुळं त्याचे एक तीव्र लाट संताप इथं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्या 40 वर्षाच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करण्याचा फटका देखील त्या ठिकाणी निश्चितपणे उद्या भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे
या वर्षीच्या निवडणुकांमध्ये जी प्रकर्षानं जाणवलेली ती गोष्ट अशी होती, की इथं एक वेगळ्या पद्धतीचा अंडर करंट तयार झाला होता. प्रणिता भालके या सुशिक्षित असल्यामुळं नेहमी पारंपरिक जो सुशिक्षित इथला मतदार आहे तो परिचारकांच्या बाजूला असायचा. सुसंस्कृत मतदार परिचारकांच्या बाजूला आहे असं समजायचं. तो त्या ठिकाणी उमेदवारांकडे बघून मात्र निश्चितपणाने तो प्रणिता भालकेंकडे टर्न झाला आणि प्रणिता भालके ह्या अधिक उच्च शिक्षित लोकांमध्ये मिसळणाऱ्या आणि लोकांच्या नेमक्या शब्दाला हात घालणाऱ्या असल्यामुळं इथला जो सुशिक्षित वर्ग आहे, मग तो व्यावसायिक असेल, व्यापारी असेल किंवा शिक्षक असेल किंवा नोकरदार असेल, जो शहरामध्ये राहतो तो वर्ग असेल, या वर्गाला थोडासा इथं बदल पाहिजे असं वाटू लागलं. कारण त्याला इथं रोज संघर्ष आहे. अगदी महावीरनगरमध्ये व्यापारी घेतले तर स्वच्छतागृहाची अडचण आहे. त्यांच्या दारातले रस्ते खराब आहेत. तिथं गटारीचं पाणी रस्त्याला येतंय. धूळ थेट त्या काउंटरपर्यंत जाते. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे होते. तिथं महावीर गार्डनचा विषय होता. काही भूखंड लाटण्याची चर्चा तिथं झाली. या सगळ्यासोबत उपनगरातल्या लोकांना वाटत होतं, की ह्या शहरामध्ये उद्यानं असायला पाहिजे होती, निवांतपणा असायला पाहिजे होता, स्वच्छता असायला पाहिजे होती, ती मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण सुशिक्षित आणि सुसंस्कृत घटक यंदा कधी नव्हे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भालकेंच्या पाठीमागे असल्याची चर्चा झाली आणि तो अंडर करंट सतत मैदानावर जाणवला आणि त्याचा एक फटका उद्या कदाचित जाऊन भाजपला बसू शकतो. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये हा संपूर्ण निवडणुकीचा स्ट्रोक कुठं तयार झाला तर कॉरिडॉरचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा होता आणि तो कळीचा होता. या कॉरिडॉरमध्ये काही हजार कोटी रुपये येणार होते आणि त्यामुळेच कदाचित ही निवडणूक इतकी ताणली गेल्याची आणि भाजपनं याचं प्रतिष्ठेची निवडणूक केल्याची चर्चा झाली. तिथं नेमकं एक वेगळं वातावरण दिसलं. मुळात डीपी रोड असेल किंवा कॉरिडॉर असेल, इथं जवळपास डीपी रोडला 6-7 हजार घरं बाधित होणार असल्याची चर्चा आहे आणि मंदिर परिसरातली काही घरं. इथला हा काय दोन्ही ठिकाणचा जो मतदार आहे तो पारंपरिक कमळाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि परिचारकांना पर्यायी मतदान करणारा वर्ग होता. परंतु यंदा त्याच वर्गाकडून मधून बंडाचा झेंडा बाहेर आला. कधी नव्हे ते ब्राह्मण समाजातली किंवा मंदिराकडची अनेक लोक ही त्या ठिकाणी भालकेंच्या सभेमध्ये आली, थेट बोलू लागली आणि कमळ नको, परिचारक नको अशा पद्धतीच्या चर्चा त्यांनी केल्या. त्यामुळे कुठेतरी कॉरिडॉरच्या संदर्भाने लाखो रुपये त्या लोकांना दिलं म्हणून ती लोक आमिषाने बाहेर पडतील असं वाटत असताना इथं कॉरिडॉरची गरज नाही, विकास करा पण विध्वंस करू नको अशा पद्धतीच्या भूमिका त्या लोकांनी घेतल्या आणि अर्थातच डीपी रोड आणि कॉरिडॉर मध्ये बाधित होणाऱ्या लोकांनी पंढरपूरच्या मूळ समस्या वेगळ्या आहेत. त्या पंढरपूरमध्ये होणारी गर्दी ही कृत्रिम गर्दी आहे आणि या सगळ्या सोबतच म्हणजे इथं मूळ ज्या मोकळ्या जागा आहेत त्या विकसित करून पंढरपूरला पायाभूत सोयीसुविधा द्या. कॉरिडॉर करून घरं उद्ध्वस्त झाली म्हणजे इथलं दैवत जे पांडुरंग आहे त्याचा मोठा जागतिककरण होईल असा प्रश्न नाही किंवा असा मुद्दा नाही. हे त्या लोकांनी पटवून सांगितलं, विरोध केला, कृती समिती तिथनं पुढे आली आणि त्यामुळे कुठेतरी तो एक भारतीय जनता पार्टीला आणि परिचारकांना मोठा झटका होता कारण तो त्यांचा पारंपरिक मतदार होता. हा मुद्दा या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा ठरला. 6वी या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये समाधान अवताडे हे त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी प्रशांत परिचारक यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असतील, वरिष्ठांकडून त्यांना ज्या पद्धतीच्या सूचना आहेत त्या पद्धतीने ते इथं निश्चितपणाने प्रामाणिक काम करत असले तरी परिचारकांच्या गोटातला वर्ग देखील एका सुरुवातीच्या टप्प्याला नाराज होता कारण त्याला म्हणावं तसं किंबहुना नाहीच्या बरोबर इथं प्रतिनिधित्व होतं. अवताडेंच्या कुठल्याही माणसाला परिचारकांनी त्या ठिकाणी या नगरपालिकेमधली नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली नव्हती. त्यामुळे एकूण त्या गटामध्ये एक बंडाचं वातावरण होतं. अर्थात या अवताडे गटाचं पंढरपूरमध्ये जे काही वातावरण आहे त्यातली जी प्रमुख मंडळी आहे त्यामध्ये भैया कळशे होते. ते भैया कळशेच त्या ठिकाणी भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार झाले. संतोष नाना डोंगरे असतील किंवा बाकीची मंडळी असतील ती सगळी नागेश काकांच्या सोबत होती. अर्थात सुरुवातीला इथं अशी पण चर्चा होती की नागेश काका भोसले हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असावे ही आमदार समाधान अवताडे यांची देखील मानसिकता होती. त्यामुळे तो जो एक अंडर करंट होता की इथं समाधान अवताडेंचा एक वर्ग परिचारकांसाठी काम करणार नाही, तो संभ्रम मात्र शेवटपर्यंत राहिला. अर्थात त्याला शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आमदार समाधान अवताडेंनी इथं काम केलं असलं तरी उद्या प्रत्यक्षात दुखावला गेलेला वर्ग या मताच्या रूपाने कसा बाहेर येतो हे बघणं फार महत्वाची गोष्ट आहे. पुढचा जो 7वा मुद्दा या निवडणुकीच्या ह्याच्यामधला आहे तो आहे प्रणिता भालके यांना इथल्या असलेल्या मूळ प्रश्नांची समज, त्यांचं इथल्या लोकांमधलं वावरणं, त्यांचं इथलं प्रेझेंटेशन, त्यांचं भाषण करणं, चौकामध्ये पुढे जाणं. त्यांनी कायम म्हणणं की ही निवडणूक श्यामलताई शिरसट विरुद्ध प्रणिता भालके आहे. ही जी निवडणूक आहे तो तुमच्या राजकारणाचा हड्डा नाही. ही निवडणूक प्रशांत परिचारक, लक्ष्मण शिरसट आणि भगीरथ भालके यांची नसून ही श्यामलताई विरुद्ध प्रणिता भालके अशी ती विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. मग त्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी त्यांनी स्पर्श केला, हात घातला. त्यांची ज्या पद्धतीनं गती आहे ती ज्या पद्धतीनं पळतायत, त्यांचा ज्या पद्धतीनं एकूण ओरा शहरामध्ये आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या नावाची खूप जास्त चर्चा झाली. महिला वर्गांमधून एक सक्षम स्त्री म्हणून त्यांना मोठा पाठिंबा आहे. या शहरामध्ये जेव्हा जेव्हा सर्वसामान्य महिलांना अडचणी आल्या, मग त्या चोडबांगड्यावाल्या महिला असतील, हातगाडावाल्या असतील, रिक्षावाला बांधव असेल, वारीच्या काळामधल्या काही अडचणी असतील किंवा अगदी इतर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असेल, त्या प्रत्येक वेळा प्रणिता भालके ज्या पद्धतीनं लोकांसाठी धावून गेल्या त्यामुळे कुठेतरी प्रणिता भालकेंची इमेज ही तर फार महत्वाची ठरली. ती किंबहुना नानांची सून म्हणून थेट भगीरथ भालकेंपेक्षा देखील जास्त उजळ होती. त्याचा एक फटका उद्या भारतीय जनता पार्टीला इथं अतिशय मोठा
मोठ्या प्रमाणामध्ये बसू शकतो. 8वा मुद्दा या सगळ्या ह्याच्यामधला तो म्हणजे भगीरथ भालके यांचं बघायला मिळालेलं अतिशय वेगळं रूप. भगीरथ भालकेंना पाठीमागच्या अनेक निवडणुकांमध्ये इथं तुम्ही ज्या पद्धतीने बघितलं असेल त्यापेक्षा फार वेगळ्या पद्धतीने निवडणूक इथं त्यांनी लढवले, आखली गेले. मुळात यापूर्वी देखील ज्यावेळेला इथं स्वर्गीय भारत नाना होते त्यावेळेला नाना पुढे निवडणुका लढायची, मागची यंत्रणा भगीरथ भालके, व्यंकटअण्णा भालके बाकीचं कुटुंब बघायचं. परंतु जेव्हापासून नानांचं निधन झालं आणि भगीरथ भालके हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून राहिले त्यावेळेला ही पाठीमागची यंत्रणा ही पोरकी असायची किंवा ती रिकामी असायची किंवा ती नेता नसलेली असायची. त्यामुळे फार गोंधळ आणि मग शेवटच्या टप्प्यात त्यांना अडचणी येणं वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु यावेळेला मात्र परिणिता भालके पुढे असल्यामुळं आणि पुन्हा व्यूहरचना आखण आणि बाकीच्या यंत्रणेमध्ये भगीरथ भालके असल्यामुळं यावेळेला त्यांची भाषणं प्रचंड गाजली. पुराव्यानिशी त्या ठिकाणी त्यांनी आरोप केले. अनेक सभांमध्ये त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला. लोकांना त्या ठिकाणी पाठबळ देत असताना इथल्या दहशतीला आपण मोडून काढू अशा पद्धतीचे शब्द दिले. त्यामुळे कुठेतरी इथल्या लोकांना देखील भगीरथ भालके बदललेत, ते अभ्यासपूर्ण बोलायला लागलेत. त्यांनी काही गोष्टींमध्ये स्वतःमध्ये सुधारणा केली हे दिसून आलं आणि त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याही गटाचा आत्मविश्वास त्यांच्यावरचा वाढला आणि पर्यायानं विरोधातल्या लोकांना देखील वाटायला लागलं की खऱ्या अर्थानं हा माणूस आता मागच्या काही चुका दुरुस्त करून या मैदानामध्ये आलाय. त्यामुळं भगीरथ भालके यांचं जे एक नवं रूप बघायला मिळालं, जे मुद्देसूद होतं, प्रश्नांना धरून होतं, आरोप करताना देखील प्रचंड ताकदीनं आणि नेमकाने मुद्देसूद होता, त्याला हातामध्ये पुरावाने फाईल घेऊन फिरले ते. त्यामुळे कुठेतरी लोकांना त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढीत लागतानाचं चित्र त्या ठिकाणी मैदानावर दिसत होतं. त्यामुळे तो मुद्दा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला. 9वा मुद्दा ह्या निवडणुकीमधला जो आज जास्त जाणवतो किंवा कालपासून जाणवायला लागलाय ते म्हणजे शेवटच्या टप्प्यांमध्ये भालके कमी पडतात अशा पद्धतीची चर्चा जाणीवपूर्वक निर्माण तरी केली जाते किंवा ती मैदानावर तशी वस्तुस्थितीच्या रूपामध्ये तरी असते. परंतु यंदा ही जी काही शेवटच्या 2 दिवसामध्ये सर्वार्थानं कमी पडणं असतं तिथं भालके सध्या मैदानावर अतिशय सरस ठरतायत. त्यामुळे कुठेतरी विरोधकांना देखील असं वाटत असेल की भालकेंचा हा टेम्पो प्रत्येक निवडणुकीमध्ये चढताच असतो, परंतु शेवटच्या 2 दिवसांमध्ये भालके बॅकफुटला जातात. परंतु यावेळेला ती परिस्थिती नाही. शेवटच्या 2 दिवसाची सर्व यंत्रणा, मग ती बुथची यंत्रणा असल्यापासून ती सर्व प्रकारची यंत्रणा, ती सगळी यंत्रणा भालकेंकडून अतिशय ताकदीनं लागले, नीटनेटकं लागले, जिथल्या जिथं लागले, ज्याचा उद्या प्रचंड मोठा फायदा त्यांना होऊ शकतो. आणि जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी किंवा पलीकडच्या बाजूनी किंवा नेत्यांनी जे एक आकलन किंवा समीकरण किंवा एक अंदाज बांधला होता की शेवटच्या 2 दिवसामध्ये भालके कोलमडून पडणार, ते चित्र आज मैदानावर नाही. मैदानावर भालके शेवटच्या दिवसांमध्ये देखील अतिशय सशक्तपणाने उभा आहेत. याचा थेट फटका उद्या निवडणुकीच्या निकालामध्ये देखील बसू शकतो. आणि 10वा सगळ्यात महत्त्वाचा आणि मला वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावी ठरलेला जर कुठला मुद्दा असेल तर तो म्हणजे आज शिवतीर्थावर झालेली तीर्थक्षेत्र विकास आघाडीची म्हणजे परिणिता भालके यांच्या गटाची सभा. कारण ही सभा जर नीट बघितली तर प्रचंड गर्दी, कारण ऊन होतं, उन्हामध्ये देखील 4 तास लोक बसून राहिली. 4 तास लोकांनी साध्या कार्यकर्त्यांपासून ते भगीरथ भालकेंच्या भाषणापर्यंतचं सगळं ऐकलं. या 4 तासामध्ये सगळ्यात प्रभावी काय झालं असेल तर परिणिता भालके अतिशय देखणं बोलल्या, चांगलं बोलल्या, मुद्द्याचं बोलल्या, अपील केलं त्यांनी लोकांना. मी नगराध्यक्ष पदाचा थेट उमेदवार आहे, तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन थेट माझ्याकडे या, मी तुमचे प्रश्न थेट सोडवते. तुम्ही इतर उमेदवाराकडे गेला तर ते त्यांच्या मिस्टरांना म्हणजे त्यांच्या मालकांना विचारतील आणि त्यांचे मालक त्यांच्या मालकांना विचारतील. या पद्धतीची जी काही स्टेटमेंट होती ती लोकांना अपील करणारी होती. त्यामुळे त्यांचं भाषण एक अर्थानं खऱ्या अर्थानं एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगीरथ भालके यांनी आज ज्या पद्धतीचं भाषण केलं आणि त्यांचा तो लाव रे तो व्हिडिओ नावाचा जो कन्सेप्ट होता तो पंढरपूरमध्ये आत्ता देखील चर्चेला जातोय. तो उद्यापर्यंत आणि किंबहुना पुढचे अनेक दिवस त्या ठिकाणी निश्चितपणाने चर्चेला जाणार आहे. आणि या सभेमध्ये भगीरथ भालके यांचं जे रूप लोकांनी बघितलं ते त्यांच्या लोकांना ते इन्स्पायर करणारं होतंच, परंतु पंढरपुरातल्या सर्वसामान्य लोकांना देखील अपील करणारं होतं. मुळात आजच्या भाषणामध्ये त्यांनी जो लाव रे तो व्हिडिओ टाईप मधला जो कन्सेप्ट राबवला त्याची चर्चा पंढरपूरमध्ये अतिशय ताकदीनं केली जाते आणि तो अतिशय प्रभावी ठरलाय. कारण त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केला आणि पुरावे दाखवले, आरोप केला आणि पुरावे दाखवले. अक्षरशः इथं रस्त्याच्या संदर्भानं विषय मांडत असताना पलीकडच्या बाजूनी परिचारक आहेत, त्यांनी त्यांच्या घराचं काम होण्याच्या अगोदर रस्ता पूर्ण केला तो पण त्यांच्या घरापर्यंत पुढचा तसाच ठेवला. आणि इतर शहराचे इतर खड्डे बघा, हे जे स्टेटमेंट त्यांचं होतं त्यानं जो पब्लिकनं शिट्ट्या वाजवल्या होत्या ते फार अपिलेबल होतं, त्यानं मोठा इम्पॅक्ट तयार केलाय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या शहरामध्ये भूखंडाच्या फार वेगळ्या पद्धतीच्या चर्चा होतात, त्या संदर्भातले कागदपत्र त्यांनी सादर केली आणि विरोधकांना इथं सत्ता ही आपली उतारं वाढवण्यासाठी पाहिजे या पद्धतीत जी भूमिका घेतली त्याची चर्चा इथल्या सर्वसामान्यांनी कॉमन मॅनमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते समाधानदादा अवताडे साहेब यांचा एक व्हिडिओ भगीरथदादांनी अतिशय नीटनेटका वापरला. चाणक्षपणा हा केला की त्यांनी समाधानदादांबद्दल कुठल्याही पद्धतीचा चुकीचा शब्द वापरला नाही, त्यांना आदरणीय म्हटलं. आणि हे सगळं करत असताना काल इथं प्रचार करत असताना आमदार अवताडे असं म्हणाले होते की इथं कोट्यवधी रुपयांचा निधी आलाय आणि समोरच्या उमेदवाराला निवडून द्या. आणि त्याच आमदार अवताडेंचा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरला, कारण या व्हिडिओमध्ये
अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या विधान भवनामध्ये आमदार अवतडे असं म्हणाले होते, की या शहराला 500 कोटीच्या वरचा निधी गेलाय. परंतु या शहरामध्ये कुठलीही विकास कामं झाली नाही. ती विकास नाही. ते शोधा ते पैसे कुठे गेले, अशा संदर्भातला आरोप केला होता. त्यामुळे तुम्ही काल इथं सभेत बोलला ते बरोबर, का पवित्र विधान भवनामध्ये बोलला हे बरोबर? हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तिथे त्यांची कोंडी निश्चितपणाने होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कधीतरी कुठल्यातरी भूखंड घोटाळ्याच्या संदर्भाने देखील आमदार अवताडे यांनी विधान भवनामध्ये आवाज उठवला होता, की आणि तो प्रामुख्याने ह्या समोरच्या पार्टीवर आणि तिथल्या काही लोकांवर होता, की इथं भूखंड घोटाळ्याच्या संदर्भानं मोठं काहीतरी घडतंय. या भूखंड घोटाळ्यामध्ये काही अधिकारी सामील आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि सगळ्यात वाईट आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे 26 जानेवारीला याची खरेदी झाली आहे, जी राष्ट्रीय सुट्टी असते. सगळी कार्यालये बंद आहेत आणि सगळी कार्यालये बंद असताना कुणाच्या हितासाठी हा निर्णय झाला, हा प्रश्न आमदार अवताडेंनी विधान भवनामध्ये उपस्थित केला होता. त्यामुळे कुठेतरी काल जे प्रचार आमदार अवताडे करत होते त्यांच्या एक्झॅक्टली विरोधातली ही 2 स्टेटमेंट होती. काल म्हणत होते विकास झाला आणि विधान भवनामध्ये असं म्हणत होते, की इथं 500 कोटी रुपये दिले पण शहरामध्ये कुठेही विकास झाला नाही आणि शहरामध्ये मोठमोठे घोटाळे आहेत. ही भूमिका त्यांनीच मांडली. त्यामुळे कुठे ती जे काही भांडवल आहे ते भांडवल भगीरथ भालके यांनी अतिशय योग्य पद्धतीने हाताळलं. त्यामुळे आजची सभा देखील या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने निर्णायक आहे, ताकद देणारी आहे. आणि ह्या 2 गोष्टी लागून येत्या. शेवटच्या 2 दिवसांमधलं भालकेंचं जे निवेदन आहे आणि ताकद आहे ते आत्ता का कोलमाड नाही असं म्हणतो, कारण ह्याचं म्हणजे आज सभा झाली आणि उद्या मतदान आहे. तो एक दिवस चांगला घावला आणि बाकीच्या सर्व यंत्रणा त्यांनी प्रॉपर लावले. त्यामुळे कुठेतरी हे जे 8-10 मुद्दे आहेत ते मुद्दे या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणारे मुद्दे आहेत. अर्थात हे सोडून खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या कॉमन मॅनची स्टेटमेंट माइंडसेट हा आहे, अँटी इनकम्बलची आहे, गेल्या अनेक वर्षाची परिचारकांची, त्याच्या विरोधामध्ये लोकांची भावना आहे. तरुण वर्गानं इथं परंपरेने तेच सरकार, तीच सत्ता, तीच लोक बघितलेत, त्याला एक वेगळा प्रयोग करून बघायचा आहे. अशा बऱ्याच घटकांनी ही निवडणूक भरले. त्यामुळे कदाचित ह्या संपूर्ण घटकांचा जर एकत्रित परिणाम मतांच्या रूपात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात झाला तर या शहरामध्ये भाजपचा निश्चितपणानं पराभूत होऊ शकतो. आणि त्यासोबतच इतर बरेच घटक देखील महत्त्वाचे ठरत आहेत. पोल फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर एक्झिट पोल बघितले तर जे एक्झिट पोल सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आले, मग तो इथं अतिशय प्रतिष्ठित असलेला HP न्यूज चॅनल असेल, तितकाच प्रतिष्ठित असलेला AB मराठी न्यूज चॅनल असेल आणि आपला महाराष्ट्र माझा न्यूज असेल, या तिन्ही चॅनलनी जिथं एक्झिट पोल टाकले त्या प्रत्येक एक्झिट पोलमध्ये प्रियंका भालके यांचं नाव आघाडीवर दिसतंय आणि श्यामलताई शिरसाट ह्या प्रचंड मतांनी पिछाडीवर असल्याची चर्चा आहे. त्या एकूण दिसते त्या पोलमध्ये. त्यामुळे कुठेतरी याचा एक इम्पॅक्ट इथल्या माइंडसेटवर निश्चितपणाने होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम जर उद्या मतारोपांमध्ये झाला तर इथं भारतीय जनता पार्टीला आपली जागा गमावावी लागू शकते आणि त्याचा परिणाम थेट इथं नाही, वर इथल्या लोकांना राज्यापर्यंत त्याची नाराजी पत्करावी लागू शकते. पालकमंत्र्यांना याची किंमत देखील मोजावी लागू शकते. कारण सांगोला असेल, बार्शी असेल, इथं असेल, बऱ्याच ठिकाणी पालकमंत्र्यांनी खूप जास्त हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. शहाजीबापू पाटलांचं तिथं नाराजीचं वातावरण आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम नेमका काय होतो, निवडणुकीचा निकाल काय लागतो हे बघू. जो असेल तो स्वीकारूया. महाराष्ट्र माझानं यंदाच्या या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला, लोकांची बाजू मांडायचा प्रयत्न केला, सत्तेला प्रश्न विचारायचं काम केलं, सत्तेला जाब विचारायचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले याचं कारण म्हणजे सत्तेमधल्या लोकांना प्रश्न विचारणं हे माध्यमाचं काम आहे. माध्यमं तटस्थ असतात म्हणजे निष्क्रिय असतात असं नव्हे. माध्यमानं भूमिका घेणं हे फार महत्त्वाचं असतं आणि मग या सगळ्या वेळा बऱ्याच वेळा बदनामी देखील स्वीकारावी लागू शकते. ते अर्थात स्वाभाविक आहे. माध्यमामध्ये एका बाजूला केंद्रापासून, राज्यापासून ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीने किंवा भाजपनं अख्खा मीडिया मॅनेज केलाय, अशा पद्धतीची स्टेटमेंट होत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादा मीडिया गेला म्हणून त्यानं काही फार मोठ्या गोष्टी घडणार नाहीत, तशा पद्धतीची मानसिकता लोकांची निश्चितपणानं आहे. अर्थात आपण कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या बाजूने असायची गरज नव्हती. मैदानावर काय घडत होतं, इथं नेमकं लोकांचे प्रश्न काय आहेत, दुःख काय आहेत, वेदना काय, त्यांच्या बाजूला आपण भूमिका घेऊन उभा राहिलं पाहिजे. ती प्रामाणिक भूमिका या निवडणुकीमध्ये देखील निश्चितपणानं आपण घेतली. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जर तुम्ही महाराष्ट्र माझाचा स्वभाव बघितला तर तो कधी कधी एकतर्फी वाटू शकतो, पण तो वाटताना त्याच्या पाठीमागे एक भूमिका असते, एक विचार असतो. इथं समस्या होत्या का तर त्या होत्या, इथं अडचणी होत्या का तर होत्या, इथं बऱ्याच वर्ष एकाच विचाराची सत्ता आहे का तर होय, आणि इथं कुठं तर अँटी इन्कम्बन्सी आहे का तर तो होय, आणि मग इथं कुठं तर बदल झाला पाहिजे ही भूमिका लोकांची असेल तर ती लोकांची भूमिका दाखवण्याचं काम आपण निश्चितपणाने केलं पाहिजे. हा अतिशय भूमिका घेण्याचा, कारण मी मगाशी म्हणालो तसं पत्रकार तटस्थ असतो, याचा अर्थ निष्क्रिय नसतो. पत्रकारांनी भूमिका घेतल्या पाहिजेत. त्यानं त्याच्या विवेकाने ठरवलं पाहिजे की काय चांगलं काय वाईट, आणि ती गोष्ट पुढे घेऊन जात असताना सत्तेला चॅलेंज करावं लागलं तर हरकत नाही, नुकसान त्यातनं होत राहतं. परंतु या सगळ्यापेक्षा हा विचार, ही भूमिका टिकली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. धन्यवाद.